रोहिदास बळीराम राठोड. गाव कोणतं? मेट. मेट तालुका. उंबरखेड. तर आता इथं मेटवरून काही शेतकरी आलेले आहेत आपल्या तुरीचा प्लॉट बघायला. आणि ही तूर आहे शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी. मागच्या वर्षी होती लेट व्हरायटी. तर आता या अर्ली व्हरायटीला आता सध्या फूल आणि शेंग अवस्था आहे. तर कशी वाटेल तूर तुम्हाला? तूर कशी वाटते? चांगले वाटते. एकदम जबरदस्त. होय. आता आता हे 1.25 एकर क्षेत्र आहे. याच्यामध्ये 20 क्विंटल होईल का असं तुम्हाला वाटते का? होणार होणार. म्हणजे आता याचं अंतर 12 फूट आहे. होय. 2 ओळीतलं 4-4 फुटाचे बेड आहे. 2 बेडवर सोयाबीन होतं, एक बेडवर तूर आहे. हो. तर ही शिवनेरी 45 अर्ली आहे, URUB प्रक्रियायुक्त. हां. कशी वाटेल तुम्हाला? चांगली वाटेल. बरं आता याच्यात असा धरून पहा बरं, फांद्या वगैरे शेंगा कुठं कुठं शेंगा आहे आणि फुलं आहे, कळी अवस्था आहे. चांगला आहे. शेंगा आहे, फुल आहे, अवस्था आहे, सगळी व्यवस्थाच आहे. बरं, तर आता तुम्हाला जर पुढच्या वर्षी लावायची असेल तर हे लावसाल का तुम्ही तूर? येस लावणार. असं का? तर चांगली ॲव्हरेज आहे. हो. तर याच्यामध्ये बलदेव 47 सुपर सोयाबीन पण होतं, ते पण चांगल्या प्रकारे एकरी 18 क्विंटलचा उतार आला असं होय. बेडवर. आणि प्लेनमध्ये 14-15 पर्यंत आला, 14.5-15 हां. पेरलेलं 1.5 फुटावर. हां, बरं. तर हे बेडवर त्याच्या प्रकारे आला म्हणजे 18चा. तर हे तूर आता एकरी 16-17 ची शक्यता आहे आम्हाला. तर तुम्हाला काय वाटते, होईल का? होणार होणार. तुम्ही आता पाहत आले, कसं वाटेल तुम्हाला? चांगला आहे. एकदम चांगली आहे. एकदम चांगली. थोडं समोर हा ना, पहा ना समोर अजून. तर शेतकरी मित्रांनो, URUB प्रक्रियायुक्त 5 ते 6 हजार रुपये फवारणीचे पैसे वाचवणारी तूर शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी बघूया. तर कशी वाटते पहा. आता हात वर करून पहा बरं. चांगला आहे. आता बघा बरं कशी उंच कशी आहे, चांगली आहे घेऊन. फुलं वगैरे माल चांगला आहे. चांगलं होणार. एकदम ओके होणार. तर आता तुम्हाला ही तूर समजा ॲव्हरेज भरपूर देईल असं तुम्हाला वाटायला. आता या तुरीचं एक वैशिष्ट्य आहे, टॉनिक टाकायचं काम नाही, बुरशीनाशक टाकायचं काम नाही, त्याच्यानंतर 19-19 विद्राव्य खत टाकायचं काम नाही, 052-34 टाकायचं काम नाही, मायक्रोन्यूट्रन्स टाकायचं काम नाही. फक्त आळीसाठी फक्त औषधी पाहिजे. कमी पैशात येणारी तूर आहे, 5 ते 7 हजार रुपये वाचवणारी आहे. ते तुम्हाला चांगली वाटायली समजा. या मग कशी पहा, कशी वाटेल तुम्हाला. पाहत या. एकदम सुपर तूर आहे. चांगली दाणे भरले. आणि शेंग किती दाण्याची आहे पहा, 4-5 दाण्याची शेंग आहे बघा. 5 दाण्याची. हां, 4-5 दाण्याची शेंग आहे आणि ॲव्हरेज भरपूर देणारी आहे. आणि याचं बूड जे आहे, तर बूड हे बघा, फांद्या बघा, हे बूड आहे की नाही, हे अशा प्रकारे जाड बूड येते. हे बघा, बूड 1-1 फुटावर आपण लागवड केली आहे. होय. चांगला बूड आहे. ठोकर बूड आहे. हो. तर तुम्ही समाधानी हा प्लॉट पाहिल्यामुळे? नंबर 1 समाधान. ठीक आहे, ओके. तर शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत शिवनेरी 45ल्या प्लॉटवर आणि शेतकरी भरपूर येत आहेत. शेतकऱ्यांची गर्दी भरपूर होत आहे बघण्यासाठी प्लॉट. आणि माल पण भरपूर लागला आहे, शेंगा पण पकडल्या आहेत एकदम चांगल्या प्रकारे. आणि शेतकरी खुश आहेत प्लॉट बघूनच. आणि हीच तूर लावतो असा आग्रह करणार आहे शेतकरी. आज पहिल्यांदा मला बघितली की अशी तूर कुठंच नाही. हे बघा, 1-1 फुटावर 1-1 झाड, शिवनेरी 45 बघू शकता आपण. अर्ली व्हरायटी. सुरुवातीला आपण हिला 3 खतं दिले. पहिलं पेरताना, दुसरं 1.5 महिन्यांनी, नंतर 1 महिन्यांनी. अशा प्रकारे 3 खत झाले. त्याच्यानंतर अशा प्रकारे वाकून पडली फुलांनी आणि शेंगांनी. अजून शेंगा तेवढ्या लागल्यात नाहीत, बघू शकता आपण. शेंगा लागण्याची शक्यता आहे. 10-11 फूट उंच झाली. बघा कशा प्रकारे तूर शिवनेरी 45 अर्ली व्हरायटी भरघोस उत्पादन देणारी. एकरी मागच्या वर्षी लेट व्हरायटी होती, 16.5 पर्यंत उत्पादन दिलं. यावर्षीसुद्धा तशाच प्रकारे देईल अशी शेतकऱ्यांचीच तोंडून आपण ऐकलेलं आहे. त्यांचीच अपेक्षा आहे, त्यांच्याकडूनच ऐकलं आपण.